नमस्कार. आता आपण आहोत म्हसळा तालुका राष्ट्रवादी कार्यालयाच्या ठिकाणी. या ठिकाणी अनिल बसवत साहेब आणि जिल्हा परिषद उभे आहेत आणि मॅडमचं नाव काय समृद्धी संदीप चाचले या पंचायत समितीसाठी उभे आहेत. आपण जाणून घेणार आहोत ते मतदारांपर्यंत कशा प्रकारे पोहोचणार आणि ते कुठल्या प्रकारचा विकास करणार. साहेब नमस्कार. नमस्कार. काय सांगणार आपण जिल्हा परिषदमध्ये पंचायत समितीमध्ये उभे आहात इलेक्शनसाठी, तुम्ही कशा प्रकारे मतदारांकडे जाणार आहात आणि मतदारांकडे मत मागणार आहात? माझे नाव श्री अनिल रामचंद्र बसवत, जिल्हा परिषद गट 49. आम्ही लोकांच्या पर्यंत जे जाणार आहोत ते विकासाच्या मुद्द्यावर, कारण तटकरे साहेबांच्या माध्यमातून जवळजवळ 2000 पासून सर्व माझ्या भागातील पावरे गणात आणि पावरे गटात देखील सर्व कामं झालेली आहेत. आणि आतापर्यंत कुठल्या प्रकारची कामं झाली? पाण्याच्या योजनेची मोठी कामं झालेली आहेत, रस्ते झालेले आहेत, समाज मंदिर, सभा मंडप. मी एक माझ्या पाबरे गावामध्ये मोठा ग्राउंडचं एक काम केलेलं आहे. म्हणजे एवढी मोठी मोठी कामं झाली की लाखात नाही तर 2-2 कोटीची 3-3 कोटीची ह्या परिस्थितीत कामं झालेली आहेत. कारण तटकरे साहेबाशिवाय इकडे कोणी काही कामं केलेली नाहीत. कारण विरोधकात आहेत ते सर्व, परंतु त्याही कुठल्या मुद्द्यावर लढायचं, कारण त्यांनी एकही काम कोणी केलेलं नाही. तर आम्ही ह्या मुद्द्यावर लढत आहोत. असं हे 9 वर्षांनी आता इलेक्शन होत आहे, जवळजवळ 9 वर्षाचे. तर आणि समोर शिवसेना सुद्धा आक्रमक झालेली आहे. तर तुम्हाला त्याचा काय फरक पडेल का? आम्हाला काहीच फरक नाही, कारण शिवसेनेच्या माध्यमातून देखील ह्या खेडेगावातून कुठलंही काम झालेलं नाही. फक्त इकडं आदिती ताईंच्या मार्फत तटकरे साहेब आणि भाई यांच्या माध्यमातून सर्व कामं झालेली आहेत. तुम्हाला विजयाची खात्री आहे? कुठले मुद्दे घेऊन जाणार तुम्ही? आता मतदारांसाठी काय आवाहन करणार तुम्ही? मतदानाच्या पर्यंत फक्त आमचं हेच आव्हान असणार की जो आतापर्यंत विकास झाला तो साहेबांमुळे आणि ह्याच्या पुढे देखील साहेबांच्याच मुले विकास होणार आहे. म्हणून मतदार आमच्या संघटना याच्यामध्ये गॅरंटी आहे. धन्यवाद आणि बसवत साहेब, आपण रायगड मुलाखत दिली त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. थँक्यू. कट कर.